लालबाग प्रीमियर लीग 2023 मध्ये एकदा सगळी मिळून जल्लोषाने आणि जोराने बोलूया, लालबागच्या राजाचा ही शान कोणाची? लालबागच्या राजाची. अरे वा, काय आवाज ऐकू आला मला इथे. आणि हा आवाज आहे आमच्या टेनिस क्रिकेटमध्ये जवळजवळ 12 वर्ष ज्यांनी समालोचन केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आमचे सिनियर समालोचन करणारे आणि नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करणारे चंद्रकांत शेट्टे सर आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की 2022 आणि 23च्या हंगामामध्ये जवळजवळ 150, ऐका हा नीट सगळ्यांनी, जवळजवळ 150 सामन्यांचं समालोचन त्यांनी केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या. द वन अँड ओनली चंद्रकांत शेट्टे. बघा, टेनिस क्रिकेटची धूम ज्यांनी ना केवळ भारतामध्ये, भारताच्या बाहेर जाऊन दुबईमध्ये मराठीमध्ये ज्यांनी समालोचन केलेलं आहे, असे आपल्या सगळ्यांचे लाडके आणि ज्यांच्या कन्येचा आज 6 months बर्थडे आहे, असे आपले चंद्रकांत शेट्टे सरांसाठी तर जोरदार टाळ्या होत्या. आणि स्वामिनी, हॅपी 6 months बेटा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज आपण आहोत लालबाग मध्ये. मराठमोळा लालबाग, मुंबईची सांस्कृतिक राजधानी लालबाग. आणि आज लालबाग निघाले क्रिकेटच्या रंगात रंगायला, कारण आपल्या भेटीला आलेली आहे लालबाग प्रीमियर लीग. आणि या स्पर्धेची उत्कंठा संपूर्ण मुंबई महाराष्ट्राला लागली आहे. कारण या ठिकाणी जर आला तर तुम्ही पाहू शकता संपूर्णपणे IPL चा माहोल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळू शकता. आणि हे कुठे होऊ शकतं तर फक्त लालबाग मध्येच होऊ शकतं. आणि आज काही क्षणातच या ठिकाणी रंगारंग उद्घाटनीय सोहळा पार पडला जाणार आहे. आणि या सोहळ्यासाठी आज या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत माझ्या बरोबरीने या उद्घाटनीय सोहळ्याच्या होस्ट निवेदिका, महाराष्ट्रातील एक नामवंत निवेदिका, ज्या महाराष्ट्रातील आणि भारतातील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांना आपण आवर्जून पाहतो ऐकतो, रेश्माजी मयेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. या रेश्माजी, लालबाग प्रीमियर लीग आणि या लालबाग प्रीमियर लीगच्या या भव्य दिव्य उद्घाटनीय सोहळ्यामध्ये आपलं असेल हार्दिक असं स्वागत. त्याबाबत आम्ही आमचे OTT पार्टनर प्लॅनेट मराठी यांना धन्यवाद करू इच्छितो. आणि IPL जसं आपण नेहमी म्हणतो की इंडियन प्रीमियर लीग अगदी प्रत्येक जण खेळू शकत नाही, पण लालबाग प्रीमियर लीग प्रत्येक जण खेळू शकतो. आणि सध्या या लालबागच्या भूमीवरती आपण जे IPLचं पूर्ण एन्व्हायरमेंट बघतोय. चंदू सर, काय सांगू इच्छिता? नक्कीच मला गेल्या वर्षीची फायनल मॅच आठवते, ज्यावेळेला पीस स्मॅशर संघ, सुधीर भाऊंचा संघ होता आणि ओम शिकारे यांनी जी इकडनं मोटरसायकल बाईक घेऊन गेले होते, त्या अगोदर विक्रांत चव्हाण यांना याच ठिकाणी मात्र मोटरसायकल बाईक जिंकताना पाहायला मिळालं होतं. गेल्या वर्षीच्या फायनलला तर विजय चव्हाण शेवटच्या बॉल पर्यंत रंगलेली मॅच मात्र गेल्या वर्षीची देखील आम्हाला आठवते. आणि दरवर्षी संघ चेंज होतात, परंतु उत्कंठा तेवढी जबरदस्त असते. कारण लालबाग मध्ये जे काही होतं ते भव्य दिव्यच होतं. आणि लालबाग प्रीमियर लीग म्हटलं तर कारण प्रत्येकाला उत्कंठा एवढी लागलेली असते की आज माझ्या मते कालपासून बरेच जण याची चर्चा आहे की कधी उद्घाटनीय सोहळा सुरू होतोय, कधी मॅच सुरू होते. आणि त्यातल्या त्यात या स्पर्धेच्या उद्घाटनीय सोहळ्यासाठी कोण असणार आहे, कुणाची मॅच आज आहे, कुणाच्या टी शर्टचे कलर कोणते आहेत, म्हणजे हा सगळा माहोल मात्र क्रिकेटमय होताना पाहायला मिळतोय लालबाग प्रीमियर लीग. नक्कीच. आणि मला सांगायला खूप आवडतंय की गेल्या वर्षी विजय चव्हाणचा तो षटकार होता आणि रात्रीची रंगत जमली होती. या वर्षीचे 3 दिवस, आज तर पहिली मॅच होणारच आहे, थोड्या वेळातच उद्घाटन सोहळा होणार आहोत. आणि पहिल्या मॅच बद्दल किती एक्साइटमेंट आणि किती काय काय वाटतंय तुम्हाला? नक्कीच. मी गेली काही वर्ष या मैदानातील सगळ्या स्पर्धांचा घटक आहे, त्यामुळे या सगळ्यांशी माझी एक वेगळी अटॅचमेंट निर्माण झालेली आहे. आणि मुंबईकर आहोत आपण, मुंबईकरांच्या धमन्यांमध्ये क्रिकेट वाहतं असं म्हटलं जातं. आणि मुंबईमध्ये क्रिकेटला तुम्हाला मोठ्या मैदानाचीच आवश्यकता आहे असं काही नाही. या छोट्या मैदानात सुद्धा क्रिकेट रंगतं. ज्यांना मुंबईचं क्रिकेट खरं खुरं काय आहे
त्यांनी युट्यूबला जरी पाहत असतील, या ग्राउंड हा माहोल जर ते पाहत असतील तर नक्कीच खुश होतील. हो, हे मुंबईचं क्रिकेट आहे आणि त्यातल्या त्यात लालबाग म्हटलं तर मुंबईची सांस्कृतिक राजधानी आहे. गणेशोत्सव कालावधीमध्ये याच मैदानामध्ये संपूर्ण भारतातून काय जगभरातून गणेश भक्त मात्र लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात आणि हा संपूर्ण माहोल काही वेगळाच असतो. गणेशोत्सव कालावधीमध्ये इकडले सगळे सण, मग दहीहंडी असू देत, गणेशोत्सव असू देत, नवरात्रोत्सव असू देत, विविध स्पर्धा असू देत, लालबाग एक वेगळाच आहे. आणि आज मात्र लालबाग प्रीमियर लीगचा दिवस आलाय. प्रत्येकाला हीच उत्कंठा आहे मॅडम, कोण जिंकणार. नक्कीच ते तर आपल्याला कळणारच आहेत, पण सध्या आपण इथे ऑडियन्स बघतो आणि जर संपूर्ण ऑडियन्स आमच्या सोबत असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या लालबाग प्रीमियर लीग साठी. आवाज होऊ द्या, थोडा जल्लोष होऊ द्या. आणि इथे जितके लोक बसलेले आहेत मी त्यांना रिक्वेस्ट करेन की आपल्यासमोर बसण्यासाठी स्टँड्स बनवलेले आहेत, सिटिंग अरेंजमेंट आहे, तर जितकी लोक इथे बसलेले आहेत आय रिक्वेस्ट एव्हरीवन की प्लीज इथे येऊन तुम्ही बसू शकता. आणि आता प्लॅनेट मराठी आपले OTT पार्टनर आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा त्यांचं इथे आगमन होणार आहे, त्याबद्दल काय सांगू इच्छिता. नक्कीच जगातील पहिलं OTT चॅनल आहे प्लॅनेट मराठी. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी मात्र ते आपले OTT पार्टनर आहेत आणि खऱ्या अर्थाने प्लॅनेट मराठीने एक वेगळा माइलस्टोन निर्माण केलेला आहे मराठी विश्वामध्ये. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी आपण तर नक्कीच या ठिकाणी आतुरतेने वाट पाहतोय. आणि इथे आल्यानंतर मॅडम पहा, ट्रॉफी पासून खेळपट्टीपर्यंत, प्रेक्षक गॅलऱ्यांपासून तर ह्या संपूर्ण आपले प्लेयरचे डगआउट असतील त्याच्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली आणि तब्बल 7 ते 8 कॅमेऱ्यांनी tenniscricket.in वर जगभरात ही स्पर्धा ही दाखवली जाते मॅडम. नक्कीच tenniscricket.in च्या YouTube मार्फत तुम्ही लालबाग प्रीमियर लीगचं संपूर्ण जे प्रक्षेपण आहे ते पाहू शकता. आणि सध्या तुम्ही माझ्या बाजूला पाहू शकता IPL तर येणारच आहे, वर्ल्ड कप पण येऊन गेला, पण आलेला आहे लालबाग प्रीमियर लीग. आणि लालबाग प्रीमियर लीगची काय सुंदर अशी ट्रॉफी आहे, म्हणजे असं वाटतं की हिलाच घरी घेऊन जायला पाहिजे. नक्कीच या ठिकाणी IPLचाच माहोल आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही ट्रॉफी 8 संघ मालक आहेत आणि त्यांच्यामध्ये चुरस रंगताना पाहायला मिळणार आहे की ही ट्रॉफी कोणाकडे जाणार. त्यासाठी पुढील 3 दिवस इकडे क्रिकेट खेळलं जाणार आहे, चुरशीच्या मॅचेस होताना पाहायला मिळतील आणि त्यानंतर मात्र रविवारी रात्री कळेल लालबाग प्रीमियर लीगची ही मानाची ट्रॉफी जिंकणार कोण जिंकणार कोण जिंकणार कळणारच आहे आपल्याला रविवारी रात्री. पण त्याआधी मला असं वाटतं की आपले गेस्ट जे आहेत त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. सर, कोणते कोणते गेस्ट आज आपल्यासोबत जॉईन होणार आहेत. नक्कीच आज या ठिकाणी जर पाहिलं तर अक्षय बर्दापूरकर साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत, ख्यातनाम निर्माते. आणि त्याचबरोबरीने प्लॅनेट मराठीचे सर्वेसर्वा या ठिकाणी काही क्षणातच अक्षय बर्दापूरकर साहेब उपस्थित राहतील. ख्यातनाम अभिनेत्री अदिती पोहनकर मॅडम त्या देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर विविध, कारण ही स्पर्धा म्हटलं तर मान्यवरांची मांदियाळी दरवर्षीच असते आणि आज सुरुवातीपासूनच मान्यवर या ठिकाणी यायला उपस्थित होतील. नक्कीच. आणि एक सुपरस्टार आधीच माझ्यासोबत जॉईन झालेले, ज्यांनी 2022 आणि 23च्या हंगामामध्ये जवळजवळ 150, काय असतं 150. सर, लालबागच्या राजाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की या हंगामात डबल सेंचुरी होऊन जाऊ द्या. 150 मॅचेस मध्ये त्यांनी समालोचन म्हणजेच कॉमेंट्री केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या उद्या चंद्रकांत शेट्टे सरांसाठी, ज्यांनी मराठी म्हणजे मराठी आपली संस्कृती असू दे, मराठी भाषा असू दे, भारतातच नाही भारताच्या बाहेर म्हणजे दुबईमध्ये जाऊन स्टेडियम मध्ये त्यांनी मराठी समालोचन केलेलं आहे. असे आपले चंद्रकांत शेट्टे सर, दी सुपरस्टार आपल्या सोबत आहेत. सर, या वर्षी डबल सेंचुरी करायचीच आहे आपल्याला. पहा, माझी पहिली सुरुवात कुठून होते ना, तर इकडे मंडळाची स्पर्धा होते लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने सुरुवात होते आणि त्यानंतर मात्र एवढ्या स्पर्धा करायला मिळाल्या तर नक्कीच इकडे सेवा करायला मिळते किंवा या ठिकाणी आपल्याला उभं राहायला मिळतंय, ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. परंतु लालबाग प्रीमियर लीगचा घटक होण्याची संधी मिळणं ही देखील माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि आज माझ्याबरोबर भारतातील एक ख्यातनाम निवेदिका, ज्यांना फिल्मफेअर रेड कार्पेट मध्ये देखील निवेदिका म्हणून आपण पाहिलंय, भारतातील मोठमोठ्या स्पर्धा, मोठमोठे उत्सव सोहळे, पारितोषिक वितरण या सगळ्यांमध्ये ज्या निवेदिका म्हणून असतात त्या रेश्माजी मयेकर
या देखील या ठिकाणी आज या उद्घाटनीय सोहळ्यासाठी आहेत. सर बघा, गेल्या वर्षी जेव्हा विक्रांतचा कॉल आला होता की लालबाग प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला यायचंय, जेव्हा कॉल आला होता तेव्हाच मी त्यांना म्हटलं की येस ऑफकोर्स मला यायचंय, कारण इथे येण्याची सुवर्ण संधी कोण मिस करू शकतं. काल मी संभाजीनगरमध्ये होती आणि मला कसंही करून आज सकाळी इथे पोचायचं होतं. थोडं गाडीचा सुद्धा प्रॉब्लेम झाला, भरपूर साऱ्या काही गोष्टी झाल्या, पण म्हणतात ना जिथे लालबागचा राजा आहे तिथे कोणी आपलं वाकडं काही करूच शकत नाही आणि संध्याकाळी मी इथे पोचलेली आहे. यस, आज सगळ्यांनाच त्याची उत्कंठा लागलेली आहे छोट्याच्या मैदानामध्ये, परंतु भव्य दिव्य आयोजन काय असतं हे मात्र लालबाग प्रीमियर लीगने दाखवून दिलं. अल्पावधीतच ही स्पर्धा एवढी लोकप्रिय झाली आहे, चर्चा सगळीकडे सुरू असते, लिंक पाठवून द्या, आम्हाला मॅच पाहिजे आहे, त्याचबरोबरीने कोणत्या कोणत्या टीम्स आहेत, यावर्षी मोटरसायकल कोणती आहे, हे सगळ्या चर्चा मात्र सातत्याने सुरू होत्या. आणि आता काही क्षणात जर पाहिलं तर या स्पर्धेच्या उद्घाटनीय सोहळ्याकडे आपण जाणार आहोत. 8 बलाढ्य संघ, 8 बलाढ्य संघ मालक, 8 बलाढ्य कॅप्टन आणि संपूर्ण लालबाग क्रिकेटच्या रंगात रंगणार आहे काही क्षणातच. नक्कीच. आणि आता ऑडियन्स पण आपल्यासोबत जॉईन झालेली आहे, तर बघूया कोणत्या संघाला इथे ऑडियन्स जास्त सपोर्ट करते. ठीक आहे, आपण एक एक संघाचं नाव घ्यायचंय आणि जिथे जास्त जल्लोष असेल त्या संघाला तुम्ही सपोर्ट करताय असं आम्हाला वाटेल. तुम्ही ओरडू शकता, टाळ्या वाजवू शकता, जे जसं काही शिट्या वाजवू शकता, जसं वाटेल तसं तुम्ही तुमच्या टीमला सपोर्ट करू शकता. सो आर यू गाईज रेडी? आवाज येऊ द्या लालबागकर. आर यू गाईज रेडी? आवाज नाही येत आहे. आर यू गाईज रेडी? चलिया सर, आपण सगळ्यात पहिल्या टीमचं नाव घेऊया. सो आपण दोघंही मिळून पहिल्या संघाचं नाव घेणार आहोत आणि पहिला संघ आहे, सो फर्स्ट टीम ऑफ लालबाग प्रीमियर लीग इज बॉल ब्लास्टर. संकेत खामकर अँड कंपनी. संकेत खामकर यांचा बॉल ब्लास्टर संघ मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. चला, बॉल ब्लास्टर साठी किती आवाज आहे इथे? टाळ्या होऊ द्या यार, कम ऑन. ओके, सो बॉल ब्लास्टर साठी इथे आवाज आम्हाला आलेला आहे. नेक्स्ट टीम बघूया आपण. सो द सेकंड टीम ऑफ लालबाग प्रीमियर लीग इज गेम स्विंगर्स. प्रवीण दुबे अँड कंपनी गेम स्विंगर्स. क्या बात है, जोरदार टाळ्या गेम स्विंगर साठी देखील होताना पाहायला मिळत आहेत. थोडा जल्लोष असू द्या. गेम स्विंगर्सचे सपोर्टर्स किती आहेत इथे? क्या बात है. चलिए, इकडचे सपोर्टर्स कोणते आहेत आपण पाहूया. सो द नेक्स्ट टीम ऑफ लालबाग प्रीमियर लीग इज ग्राउंड ब्रेकर्स. ग्राउंड ब्रेकर्स राजन कोतावडेकर यांची टीम आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्यासाठी जोरदार थोडा डान्स इथे. राजन कोतावडेकरांचा संघ आहे ना, मी रिक्वेस्ट करते सगळ्यांनी उभं राहायचंय, कारण की तिथे मी पाहिलं मस्त एक म्युझिक झाली तर इथे एक मस्त डान्स होऊ शकतो. ग्राउंड ब्रेकर्स, एक म्युझिक. डीजे, वन स्मॉल म्युझिक प्लीज. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, जितके ग्राउंड ब्रेकर्स साठी जितके सपोर्टर्स आहेत सगळ्यांनी उभं राहायचंय. तुम्ही आहात ना सगळेजण? एक डान्स, सगळ्यांनी उभं राहून एक
स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा देखील त्यांच्या शुभ या ठिकाणी उपस्थितीत पार पडला जाणार आहे. ज्या भव्य दिव्य आणि रंगारंग सोहळ्याची चर्चा मात्र संपूर्ण लालबाग आणि मुंबई महाराष्ट्रात आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी आगमन होत आहे आपल्या सर्वांचे लाडके विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य अजय चौधरी साहेबांचं या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनीय सोहळ्याप्रसंगी आगमन होत आहे. आमदार अजय चौधरी साहेबांचे या LPLच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आगमन होत आहे. लालबाग नगरीमध्ये LPL धमाका आपण या ठिकाणी पाहतोय आणि सन्माननीय आमदार अजय चौधरी साहेबांचं या LPLच्या उद्घाटनीय सोहळ्याप्रसंगी या ठिकाणी आगमन आहे आगमन. प्रत्येक गोष्टीची काळजी घेतलेली आहे. पहा ही स्पर्धा भव्य दिव्य कशी होईल. या स्पर्धेमध्ये मॅचेस तर चांगल्या होणारच आहेत परंतु येणारा प्रत्येक जण खुश होतो. मी देखील आलो त्यावेळेला देखील मला पहिला प्रश्न पडला आपण कुठे आलोय म्हणजे IPL मध्ये तर नाही ना. अशा प्रकारचा माहोल या ठिकाणी आपल्याला तयार होताना पाहायला मिळालाय. नक्कीच. चला आता आपण पळणार आहोत आपल्या नेक्स्ट टीम कडे. सो पाहूया नेक्स्ट टीम जी आहे त्या टीमला किती इथे सपोर्ट भेटतोय. सो वी हॅव आवर नेक्स्ट टीम इज पिच स्मॅशर्स. सुधीर भाऊ साळवी यांची टीम आहे पीच स्मॅशर आणि पीच स्मॅशरला देखील मोठ्या प्रमाणावर पाठिंबा लालबाग प्रीमियर लीग मध्ये मिळणार आहे. थोडा आवाज जाऊ द्या. पीच स्मॅशर साठी कोण कोण आहे इथे? ओहो क्या बात आहे. बच्चा पार्टी आहात ना? थोडं उभं राहून दाखवा. ये क्या बात है. चला नेक्स्ट वी हॅव नेक्स्ट टीम वी हॅव इज पॉवर हिटर. पॉवर हिटर टीम प्रशांत केळसकर साहेबांची टीम आपल्याला पाहायला मिळते आणि ही टीम मात्र खूप चांगल्या तयारीने या स्पर्धेमध्ये उतरताना पाहायला मिळते. पॉवर हिटर. पॉवर हिटर्सचे सपोर्टर्स. वो क्या बात है. सो नेक्स्ट वी हैव इज रॉयल स्ट्रायकर्स. समीरजी मावळे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व त्यांची टीम आहे रॉयल स्ट्रायकर्स आणि रॉयल स्ट्रायकर्स देखील या वर्षी LPL साठी मोठ्या तयारीनिशी या स्पर्धेमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जी हा आणि तयारीत चॅलेंजर्स सुद्धा इथे उतरलेली आहे. सो नेक्स्ट टीम आपली आहे टेरिफिक चॅलेंजर्स. राम मावळे यांची टीम आहे टेरिफिक चॅलेंजर. त्यामुळे याही संघावर सर्वांनाच लक्ष द्यावं लागणार आहे कारण राम मावळे यांची टीम आहे टेरिफिक चॅलेंजर लालबाग प्रीमियर लीग मध्ये. चला आता शेवटची टीम लालबाग प्रीमियर लीग ची जी आहे ती आहे ही जी ट्रॉफी आहे ना त्याची फाइटिंग करताना ट्रॉफी फायटर्स. राजेंद्र शेठ लांजवळ राजू शेठ यांची टीम ट्रॉफी फायटर्स या वेळेला या स्पर्धेमध्ये आणखी ताकदीने उतरताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे हे 8 टीमचे नावं जर पाहिली ना मॅडम या क्रिकेटशी रिलेटेड नावं आहेत. बॉल ब्लास्टर, गेम स्विंगर, ग्राउंड ब्रेकर, स्पीड स्मॅशर, पॉवर हिटर, त्याचबरोबरीने रॉयल स्ट्रायकर्स, त्याचबरोबरीने टेरिफिक चॅलेंजर, ट्रॉफी फायटर्स. क्रिकेटशी निगडीत नावही पाहायला मिळतात आणि सगळे संघ मालक देखील पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चर्चा या सगळ्या टीमची होणार आहे LPL मध्ये. चर्चा तर आयकॉन प्लेयर्सची पण होत आहे. मला असं वाटतं जेव्हापासून LPLची 2023ची घोषणा झालेली आहे की आपण करणार आहोत पुन्हा एकदा नवीन प्रकारे LPL तुमच्या समोर येणार आहे आणि त्यावेळी आयकॉन प्लेयर्स जेव्हा इथे चूज करण्यात आलेले असतील त्यावेळी सगळीकडे हीच वार्तालाप चालू असेल की कोण आहे आयकॉन, कोणत्या टीम मध्ये कोणता आयकॉन जाणार आहे. कारण ज्यावेळी आम्ही ऑप्शन केलं मला असं वाटते 72,000 72,000 78,000 इथपर्यंत ज्या बोली आहेत त्या लागत होत्या आणि विक्रांत जाधव याला सगळ्यात जास्त बोलीमध्ये घेतलेला आहे. कारण हे तसंच आहे. 2 वर्षापूर्वी मॅन ऑफ द सिरीजची दुचाकी त्यांनी या ठिकाणी जिंकली होती आणि ऑलराऊंडर आहेत त्याचमुळे ती मोठी बोली देखील लागली. परंतु हे सगळे जे कॅप्टन आहेत खेळाडू आहेत त्या सगळ्यांची एक खासियत आहे. या मैदानातील त्यांचे काही रेकॉर्ड्स आहेत आणि म्हणूनच
ते आज ही LPL खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे याचीही उत्कंठा सगळ्यांनाच लागलेली आहे. प्रत्येक टीमचे कॅप्टन कोण असणार आणि त्याचबरोबरीने प्रत्येक कॅप्टनची टीम कशी बनली आणि ते मैदानात काय परफॉर्मन्स देणार LPL मध्ये, याची उत्कंठा नक्कीच मॅम लागली आहे. आणि उत्कंठा इथे लागलेली आहे आपल्या पाहुण्यांची सुद्धा, की आपले पाहुणे इथे थोड्याच वेळात आपल्या सोबत जॉईन होणार आहेत. नक्कीच या ठिकाणी मंचावर देखील जर पाहिलं तर आपल्या शिवडी विधानसभेचे कार्यतत्पर आमदार अजय चौधरी साहेबांचं देखील मंचावर आगमन झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर पुढील 3 दिवस मान्यवरांची मांदियाळी देखील या ठिकाणी येणार आहे, कारण आयोजनच तसं आहे. आणि थोड्याच वेळात हा दिमागदार सोहळा सुरू होणार आहे आणि आपण पाहणार आहोत लालबाग प्रीमियर लीग 2023 चं लाईव्ह प्रक्षेपण. मॅम हे टेनिस क्रिकेट देखील पहा खूप मजेशीर आहे. म्हणजे लेदर बॉल क्रिकेट त्याला लोकप्रियता प्रसिद्धी भरपूर आहे, परंतु आपल्याकडे मुंबईला छोटी छोटी मैदानं असल्या कारणाने खऱ्या अर्थाने आजपासून 50-60 वर्षापूर्वी या टेनिस क्रिकेटचा उदय झाला. टेनिस क्रिकेटला सुरुवात झाली, सुरुवातीला त्यावेळेला हे इनिंगने खेळलं जायचं. त्यानंतरचा कालखंड ज्यावेळेला वनडेचं आगमन झालं त्यावेळेला हे 30-30 ओव्हरमध्ये आलं, नंतर 25 ओव्हरचं झालं, नंतर 20 ओव्हर, 16 ओव्हर, 12 ओव्हर, 10 ओव्हर, 8 ओव्हर, 6 ओव्हर, काही ठिकाणी आता 1-1, 2-2 ओव्हरच्याही मॅचेस होतात. परंतु मुंबईकरांना हे टेनिस क्रिकेट थोडंसं जास्तच भावतं, कारण प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक बिल्डिंगच्या आवारामध्ये म्हणा, जवळच्या छोट्याशा मैदानामध्ये म्हणा, हे टेनिस क्रिकेट मुंबईकर खेळतो म्हणजे खेळतो. कितीही मोठा खेळाडू घ्या, कितीही मोठा नेता असेल, अभिनेता असेल, त्याने लहानपणी टेनिस क्रिकेट हे खेळलेलंच असतं. त्यामुळे मुंबईकरांशी ह्या टेनिस क्रिकेटची एक वेगळी अटॅचमेंट आहे आणि म्हणूनच प्रत्येक स्पर्धेशी ते टेनिस क्रिकेटला जोडतात. आणि आज जसं असं वाटतंय की लालबागमध्ये IPLच अवतरलंय, परंतु हे टेनिस क्रिकेटचं IPL आहे. लालबाग प्रीमियर लीग टेनिस क्रिकेटचा IPL दिमागदार सोहळा, अगदी सोनेदार ट्रॉफी, आपले मान्यवर, प्रेक्षक आणि आपले आयकॉन प्लेयर्स, आमचे कॉमेंटेटर्स, अंपायर्स, लाईव्ह स्कोरर, सगळ्या गोष्टी अचूक अशा आपण इथे पाहतो. नक्कीच त्यामुळे या स्पर्धेची उत्कंठा सगळ्यांची शिगेला जाऊन पोहोचलेली आहे. टेनिस क्रिकेटमध्ये अशाही संकल्पना येतात का? कारण जरी छोटीशी हे मैदान असेल, गेल्या वर्षी मॅडम पाहिलं की मॅचेस एवढ्या चुरशीच्या होतात, शेवटच्या क्षणापर्यंत कोणीच ठरू शकत नाही की या ठिकाणी कोणता संघ जिंकेल, कोणती टीम या ठिकाणी ट्रॉफी जिंकणार आहे, मॅच जिंकणार आहे. कारण मैदानात उतरला प्रत्येक जण, कारण या मैदानाची भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर ऑन साईडला बाजूच्या पुलाच्या दिशेने कधी चौकार कधी षटकार हे मारण्यासाठी प्रत्येक जण आतुर असतो. तर काही जण या बाजूच्या उंच उंच इमारतीच्या टेरेसवर देखील बॉल मारताना आपण पाहिलंय, तर काहींनी समोरच्या दिशेने कित्येक षटकार चौकार मारताना पाहिलंय, परंतु काहींना याच मैदानात गरगर 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 बॉल वळवताना देखील आपण पाहिलेलं आहे. आणि हे सगळं आपण लालबाग प्रीमियर लीगच्या माध्यमातून गेली काही वर्ष पाहतोय. परंतु या वर्षी सगळ्यांची उत्कंठा त्याही पेक्षा वाढली आहे, कारण या वर्षीचं आयोजन आतापर्यंतचं रेकॉर्ड ब्रेक लालबाग प्रीमियर लीगचं पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळात आपल्या मान्यवरांचं इथे आगमन होणार आहे. आपण पाहत आहात लालबाग प्रीमियर लीग 2023. आम्ही आमचे OTT पार्टनर प्लॅनेट मराठी यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो आणि सोबतच जितकेही प्रेक्षक आज इथे आहेत त्यांचं सुद्धा मनापासून आभार. मला असं वाटतं गणेश उत्सवानंतर पुन्हा एकदा लालबागमध्ये लालबाग प्रीमियर लीग हा उत्सव सुरू झालेला आहे. घरामध्ये सगळ्या लेडीज लोकांनी सांगितलं असेल की 3 दिवस आम्ही जेवण बनवणार नाही आहोत, आम्हाला विचारायचं नाही, आम्ही फक्त YouTubeच्या द्वारे किंवा स्वतःच्या डोळ्यांनी मैदानामध्ये येऊन लालबाग प्रीमियर लीग बघणार. हो मॅम, अगदी दरवर्षी हे पाहायला मिळतं. म्हणजे केवळ खेळणारेच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत मॅच पाहण्यासाठी येतात. आमच्या महिला भगिनी या देखील मॅचेस पाहण्यासाठी 3 दिवस, म्हणजे आपल्या घरातील सदस्य कशा प्रकारे खेळतायत. आणि ही स्पर्धा ही प्रत्येक हा लालबागमध्ये एक उत्सवाच्या पेक्षा काही कमी नाहीये. आणि भारतात क्रिकेटला उत्सव देखील म्हटलं जातं. आणि
या मानाच्या प्रतिष्ठेच्या लालबाग प्रीमियर लीग साठी या ठिकाणी आपल्या शिवडी विधानसभेचे लोकप्रिय कार्यतत्पर कार्यसम्राट विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य अजय चौधरी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि मी राजू शेठ लांजवळ यांना विनंती असेल आपण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आमदार साहेबांचं झालेलं आगमन आणि आमदार साहेबांचा तर या ठिकाणी आगमन होत आहे ज्यांचे आम्ही आवर्जून या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी सुधीर भाऊंचं देखील या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानस सचिव सुधीर भाऊ साळवींचे या ठिकाणी आगमन होत आहे। काही क्षणात जर पाहिलं तर लालबाग प्रीमियर लीगला सुरुवात होणार आहे आणि सुधीर भाऊंचं या ठिकाणी आगमन होत आहे। आगमन मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। आमदार अजय चौधरी साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय। लालबाग क्रिकेटच्या रंगात रंगायला तयार झालाय आणि सुधीर भाऊंची या ठिकाणी आगमन या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। आज संपूर्ण लालबाग मध्ये चर्चा हीच आहे, कोणती टीम जिंकणार, कोणता संघ बाजी मारणार, कोणाच्या मालकीचा संघ बाजी मारणार, चर्चा हीच आहे। लालबाग प्रीमियर लीगचे आधारस्तंभ श्री सुधीर भाऊ साळवी यांचं इथे आगमन झालेलं आहे। एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं इथे स्वागत करणार आहोत त्यांच्याच टुर्नामेंट मध्ये। आणि सुधीर भाऊ साळवी यांची टीम पीच स्मॅचर्स खेळणार आहे इथे। त्याचबरोबर या ठिकाणी विनंती असेल, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे साहेब आपणास विनंती असणार आहे, आपणही या ठिकाणी यायचं आहे आणि मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे। बाळासाहेब कांबळे साहेब। लालबाग प्रीमियर लीग प्रचंड उत्कंठा या उद्घाटनीय सोहळ्याची प्लॅनेट मराठी OTT पार्टनर आहेत। लालबाग प्रीमियर लीगचे या पर्वातील 2023 हे भव्य दिव्य आयोजन आपल्या भेटीला आलंय खरं, परंतु या ठिकाणी काही क्षणातच उद्घाटनीय सोहळा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। खेळाडू आतुर आहेत, त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रेक्षकही आतुर आहेत या भव्य दिव्य सोहळ्यासाठी। छोट्याशा जागेमध्ये अगदी भव्य दिव्य असं आयोजन लालबाग प्रीमियर लीगचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। अगदी मराठमोळ्या साजाने इथे लालबाग प्रीमियर लीगचं आगमन आणि थेट प्रक्षेपण तुम्ही पाहत आहात आणि आपले जितके मान्यवर येत आहेत त्यांचं इथे आगमन आपण मराठमोळ्या स्टाईलने पाहत आहोत लालबाग प्रीमियर लीग 2023 मध्ये। 8 बलाढ्य संघांमधील लढती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्याचबरोबरीने हे सर्व संघ मात्र एकमेकांची झुंज देतील एका ट्रॉफीसाठी। IPLच्या ट्रॉफीला लाजवेल अशीच ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। बाळासाहेब कांबळे यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। हा संपूर्ण परिसर क्रिकेट प्रेमी आहे। खजिनदार मंगेश दळवी साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे। LPL ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य अशोक पवार साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। उपाध्यक्ष राजेंद्रजी हळदणकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, हार्दिक स्वागत असेल। कार्यकारिणी सदस्य लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विनायक पवार यांचं आगमन होत आहे, हार्दिक असं स्वागत असेल। कार्यकारिणी सदस्य सतीशजी खणकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे या लालबाग प्रीमियर लीग मध्ये, हार्दिक स्वागत। कार्यकारिणी सदस्य विशाल जाधव यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे भव्य दिव्य उद्घाटनीय सोहळ्याच्या निमित्ताने। मात्र या ठिकाणी हे आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता या काही क्षणातच या ठिकाणी आपण उद्घाटनीय सोहळ्याकडे देखील जाणार आहोत, ज्याची उत्कंठा सगळ्यांनाच लागलेली आहे। LPL लालबाग प्रीमियर लीग OTT पार्टनर प्लॅनेट मराठी, जगातील पहिला OTT मराठी OTT चॅनल आणि त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळणार आहे आणि या लालबाग प्रीमियर लीगला मात्र काही क्षणातच या ठिकाणी सुरुवात देखील होताना पाहायला मिळेल। या ठिकाणी मान्यवरांना विनंती असेल, आपण हा
या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती असेल, खास आवर्जून या ठिकाणी उपस्थित सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी या खेळपट्टीचं उद्घाटन करण्यासाठी या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ राजेंद्र शेठ लांजवळ यांना विनंती असेल. राजेंद्र शेठ या, आपण या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी हा सगळ्यांनाच विनंती, आपण या ठिकाणी यायचं आहे आणि या खेळपट्टीचा पूजन देखील केलं जाणार आहे. आणि आधारस्तंभ या क्रीडा स्पर्धेचे राजेंद्र शेठ लांजवळ यांच्या शुभ हस्ते सुरुवातीला या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जाईल. मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आगमन या ठिकाणी अजय चौधरी साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. आमदार अजय चौधरी साहेब, त्याचबरोबरीने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मानद सचिव सुधीर भाऊ साळवींचं या ठिकाणी आगमन होत आहे. बाळासाहेब कांबळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या आणि खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे. आणि खेळपट्टीचं पूजन झाल्यानंतर आपण मंचावर आपण जात आहोत. सर्व मान्यवरांना विनंती, आपण मंचाच्या दिशेने जायचंय. आणि ज्या ठिकाणी नवसाला पावणारा आणि ज्या लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी जगभरातून गणेश भक्त लालबाग मध्ये येतात, मुंबईमध्ये येतात, असा लालबागचा राजा आणि लालबागच्या राजाच्या प्रतिमेला पुष्प या ठिकाणी आपण विनंती असणार आहे. सुधीर भाऊ साळवी यांना विनंती असणार आहे, भाऊ या, आपण लालबागच्या राजाच्या प्रतिमेला या ठिकाणी आपण पुष्पहार अर्पण करायचा आहे. आणि कारण लाखो करोडो भक्तांचं श्रद्धास्थान असणारा आपला लालबागचा राजा या ठिकाणी, त्याचबरोबर आमदार साहेबांना देखील त्यांच्या समवेत विनंती असणार आहे, या ठिकाणी लालबागच्या राजाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचं आहे. कारण ही मानाची स्पर्धा बाप्पा तुझ्या आशीर्वादाने आज भारतभर पाहिली जाते, जगभर पाहिली जाते.
लालबागच्या राजाचा विजय असो, ईशान कुणाची, लालबागच्या राजाची. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. त्या ठिकाणी या लालबाग प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल चिमणी विधानसभेचे सर्वांचे लाडके आणि कार्यतत्पर आमदार अजय चौधरी साहेबांचा सन्मान मी सुधीर भाऊंना विनंती असणार आहे, आपण सन्माननीय आमदार साहेबांचा सन्मान करायचा आहे या उद्घाटनीय सोहळ्याप्रसंगी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल. आता मात्र आपण या स्पर्धेच्या रंगारंग सोहळ्याकडे जाणार आहोत. त्या अगोदर सन्माननीय आमदार साहेब सन्मान केला जातो. या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेबांचं या ठिकाणी या लालबाग प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी झालेलं आगमन आणि या ठिकाणी आपण जातोय या स्पर्धेच्या मुख्य सोहळ्याच्या दिशेने मात्र जात आहोत, कारण असा हा सोहळा ज्याची चर्चा मात्र मुंबई महाराष्ट्रभर आहे. आणि आता मी या ठिकाणी आमंत्रित करत आहोत या वर्षी लालबाग प्रीमियर लीग मध्ये खेळणाऱ्या टीम आणि टीमला मात्र या ठिकाणी आमंत्रित करत आहोत. पहिली टीम आहे लालबाग प्रीमियर लीग मध्ये. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करणार आहोत बॉल ब्लास्टर संकेत खामकर अँड कंपनी. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया टीम बॉल ब्लास्टर.
ट्रॉफी फायटर राजेंद्र लांजवळ यांची टीम ट्रॉफी फायटर्स जोरदार टाळ्यांनी स्वागत करणार आहोत मेन इन ब्लू ट्रॉफी फायटर्स. आणि आगमन होत आहे त्याच बरोबरीने या ठिकाणी जगातील पहिला OTT चॅनल ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिला आगमन होतं या ठिकाणी अक्षयजी बर्दापूरकर साहेबांचं आगमन होतं आणि ख्यातनाम अभिनेत्री या ठिकाणी अदिती पोहनकर मॅम यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. प्लॅनेट मराठीचा डंका जगभर वाजला डंका वाजवणारे आहेत अक्षय बर्दापूरकर साहेब. आणि त्याच बरोबरीने या ठिकाणी ख्यातनाम अभिनेत्री मग हिंदी सिनेमा मराठी सिनेमा OTT आणि त्याच बरोबर अगदी तमिळ पर्यंत अगदी लय भारी मध्ये देखील ज्यांना आपण पाहिलं अदिती पोहनकर मॅम यांचे आगमन झालंय. अक्षयजी आणि अदिती मॅम सगळ्यांना विनंती एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी. आणि सोबतच जोरदार टाळ्या उद्या आमच्या आधी टीम साठी लालबाग प्रीमियर लीग 2023. ज्यांनी मात्र सर्वोत्कृष्ट अगदी न्यू जर्सी मध्ये देखील त्यांचा सन्मान झाला. मराठी उद्योजक मराठी निर्माते आणि त्याच बरोबरीने मराठीला OTT मध्ये आणणारं जगातील पहिलं चॅनल प्लॅनेट मराठीचे या ठिकाणी अक्षयजी बर्दापूरकर साहेब गतवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी येत आहेत. आणि या लालबाग प्रीमियर लीग संपूर्ण मुंबई महाराष्ट्रभर चर्चा आहे ज्या स्पर्धेची त्या लालबाग प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी अक्षय सर तर आलेलेच आहेत अदिती मॅम देखील या ठिकाणी आलेले आहेत. तर या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आणि आता आपण करणार आहोत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण संघ नायकांचं देखील जे या स्पर्धेच्या माध्यमातून कॅप्टन आहेत कर्णधारांची एंट्री मात्र या ठिकाणी काही क्षणातच या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण लालबाग प्रीमियर लीग IPL पेक्षा काही कमी नाहीये. एवढा जबरदस्त माहोल आज आपल्याला या लालबाग नगरीमध्ये पाहायला मिळतोय. भव्य दिव्य असा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. सर काय तो नजारा बघा. लुक ॲट द जर्सी कलर्स मेड इन ब्ल्यू मेड इन रेड मेड इन येलो मेड इन ऑरेंज. प्रत्येक कलर्स तुम्ही इथे पाहू शकता. लुक ॲट द ॲटमॉस्फिअर राईट नाऊ. नक्कीच हा जो माहोल आहे हा IPL पेक्षा काही कमी नाहीये. लालबागला नक्कीच मुंबईची सांस्कृतिक राजधानी लालबागला म्हटलं जातं. लालबागची बातच काही और आहे आणि त्यातल्या त्यात लालबाग प्रीमियर लीग असेल तर काहीतरी वेगळंच पाहायला मिळतं. आणि आज हे सगळं आपल्याला लालबागमध्ये पाहायला मिळत आहे. आणि या लालबाग प्रीमियर लीगचा आता हा उद्घाटनीय सोहळा सुरू होतोय. आणि मी आमंत्रित करत आहोत या संघाचे जे आयकॉन आहेत जे कॅप्टन आहे त्यांना या ठिकाणी आपण आमंत्रित करणार आहोत. चला तर माझ्या सोबत जोरदार टाळ्यांनी आपल्या पहिल्या आयकॉन प्लेअरची इथे एंट्री होणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करणार आहोत द वन अँड ओनली ओम शिकारे. टीम नेम आहे ट्रॉफी फायटर्स. गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल बाईक जिंकलेला ओम शिकारे. गेल्या वर्षी ज्यांनी सगळ्यांचा शिकार केला होता और आजा मेरी गाडी में बैठ जा. चला यानंतर आपण इथे एंट्री करणार आहोत आपल्या सेकंड आयकॉन प्लेअरचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करणार आहोत ज्यांनी ऑक्शन मध्ये सगळ्यात जास्त पैसे कमवले तसं आपण म्हणू शकतो. द वन अँड ओनली विक्रांत जाधव. विक्रांत जाधव लालबागचा मास्टर माइंड. 2 वर्षापूर्वी या स्पर्धेमध्ये मालिकावीराची मोटरसायकल बाईक ज्याने जिंकली आणि मुंबई महाराष्ट्रभर ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे ती स्मॅशर टीम आणि कॅप्टन आहेत विक्रांत जाधव. त्यानंतर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या माझ्या कानापर्यंत ऐकू यायला पाहिजे. इथे जितके ऑडियन्स आहेत सगळ्यांना रिक्वेस्ट आहे जोरदार टाळ्याने आपण स्वागत करणार आहोत. टेरिफिक चॅलेंजर्स टीम आहे and the icon player is
आले रे आले, माने साहेब आले, रोहित माने. रोहित माने, ज्याला लालबाग एक्सप्रेस नावाने ओळखलं जातं आणि महाराष्ट्रभर लालबागच्या क्रिकेटचा झेंडा फडकवणारा खेळाडू म्हणजे रोहित माने. तसंही मुंबईकरांचा रोहित नाव खूप फेवरेट आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या रोहित माने. त्यानंतर पॉवर हिटर्स टीम आहे आणि पुन्हा तुम्हाला माहिती आहे काय करायचंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करणार आहोत अक्षय रामाने. अक्षय रामाने एक अप्रतिम पैलू असा खेळाडू जो मैदानात आल्यानंतर त्याच्या नावाची खेळाची दहशत पाहायला मिळते. बॅटिंग बॉलिंग परफेक्ट अक्षय रामाने. अक्षय की झलक सबसे अलग. त्यानंतर आमंत्रित करतोय पुढचा खेळाडू. बॉल ब्लास्टर या टीमचा कॅप्टन आहे आणि तो मैदानात आल्यानंतर बाजूच्या इमारतीच्या टेरेसवर चेंडू मारण्याची क्षमता असणारा लहान वयातील खेळाडू, ज्याने या वर्षी लालबागचा झेंडा मुंबई प्रीमियर लीग मध्ये फडकावला असा विशू. जरा विशूसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. बॉल ब्लास्टर टीमचे कॅप्टन आहेत विशारद पगारे. आणि विशारदला बघताना असं वाटतंय लालबाग मध्ये मलिंगा तर नाही ना आलं. चला त्यानंतर टीम आहे गेम स्विंगर्स and the player name is. सर आपण दोघं एक साथ बोलूया. अभिषेक नवघणे. एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक जबरदस्त फलंदाज आहेत, एक चांगले कॅप्टन आहेत आणि लालबागच्या क्रिकेटमध्ये अभिषेक यांना मानाचं पान आहे. अभिषेक नवघणे. त्यानंतर नेक्स्ट आयकॉन प्लेयर जे आपले येणार आहेत आपल्या सोबत, त्यांची टीम आहे ग्राउंड ब्रेकर्स and the icon player name is. जोरदार टाळ्यांनी स्वागत करणार आहोत अनिकेत वर्मा. अनिकेत वर्मा लालबागचा हेलिकॉप्टर बॉय. काय जबरदस्त बॅटिंग असते त्याची. बॅटिंग पाहण्यासाठी प्रेक्षक वाट पाहत असतात आणि कधी बॉल पुलावर बाजूच्या जात आहेत. असा अनिकेत वर्मा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. लास्ट बट नॉट द लीस्ट नेक्स्ट टीम आहे रॉयल स्ट्रायकर्स आणि आयकॉन प्लेयर आहेत मेन इन रेड. जोरदार टाळ्यांनी स्वागत करणार आहोत साहिल टुकड़े. जबरदस्त. आणखीन एक छोट्या वयामधील म्हणजे जरी उंचीने कमी असेल परंतु क्लासिकल बॅटिंग. साहिलची बॅटिंग पाहताना मात्र नक्कीच वेगळ्याच दुनियेत सगळे जातात अशी मात्र बॅटिंग करणारा साहिल टुकरुल देखील या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर या सगळ्याच्या सगळ्या या ठिकाणी कॅप्टनची एंट्री आपल्याला होताना पाहायला मिळते. हो, हे सगळे लालबागचे आयकॉन आहेत आणि ते आता एकमेकांशी झुंज देतील या मानाच्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये. आणि किड्स देखील पहा ना मॅम, असं वाटतंय की वर्ल्ड कपच्या मॅचेस सुरू आहेत आणि हे सगळे वर्ल्ड कपचे संगणक या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत आणि त्यांचं फोटो सेशन या ठिकाणी. म्हणून तर मी म्हटलं ही स्पर्धा लालबागच्या IPL पेक्षा काही कमी नाहीये. लालबागचा पॅटर्नच वेगळा आहे आणि इकडे आपण पाहू शकता हे सगळे कॅप्टन. जोरदार टाळ्या उद्या संपूर्ण टीम साठी, आयकॉन प्लेयर्स साठी, आपल्या मान्यवरांसाठी लालबाग प्रीमियर लीग 2023 साठी. रंगारंग सोहळा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचा. तर सगळ्या जे आयकॉन आहेत त्यांना विनंती असणार आहे आपण आपापल्या टीमची जोडलं जायचंय. आपल्या या ठिकाणी लालबाग प्रीमियर लीगचा हा भव्य दिव्य उद्घाटनीय सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. सगळे कॅप्टन आपापल्या टीमला जॉईन व्हायचंय आणि या ठिकाणी आता काही क्षणातच
डीजे फक्त कळवा रेडी असाल तर सगळ्यांना विनंती आपण आहे त्या ठिकाणी जागेवर उभं राहायचं आहे. भारताच्या राष्ट्रगानासाठी राष्ट्रगीतासाठी या सोहळ्याच्या सुरुवातीलाच आपण मात्र आपल्या भारताचं राष्ट्रगान या ठिकाणी घेणार आहोत. त्याने सुरुवात मात्र या लालबाग प्रीमियर लीगच्या भव्य दिव्य सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे. सगळ्यांना विनंती आहे आपण आहे त्या ठिकाणी रेडी. और जो आज हार गए तो कल नए सिरे से शुरू करने की उम्मीद. अपने बच्चों के पैरों में इस देश की मिट्टी लगने दो और फिर इसी में से उभरेंगे वो हीरे जो खेल की बागडोर इस देश के लिए संभालेंगे. माता की
OTT वर मराठी भाषेला जगभरात आणण्याचं काम ज्यांनी केलं, मी भाऊंना विनंती असेल आपण हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पहा, मराठी भाषेसाठी सातत्याने मराठी भाषेला OTT वर आणण्याचं काम ज्यांनी केलं, ज्यांना मात्र उत्कृष्ट उद्योजक म्हणून अगदी अमेरिकेमध्ये न्यू जर्सीला सन्मानित करण्यात आलं, राष्ट्रीय पुरस्कार देखील ज्यांनी मिळवला, असे अक्षय बर्दापूरकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. या स्पर्धेशी जुडले गेलेले आहेत आणि या लालबाग प्रीमियर लीगचे OTT पार्टनर आहेत प्लॅनेट मराठी. आणि प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकरजी यांचा सन्मान केला जातोय लालबाग प्रीमियर लीगच्या वतीने. मानाचा मराठीचा अक्षय सर, आम्हाला तुमचा अभिमान आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या श्री अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठीचे सर्वा. मराठी भाषा OTT वर आली पाहिजे हा त्यांनी ध्यास घेतला आणि जगातील पहिला मराठी OTT चॅनल प्लॅनेट मराठीचे सर्वा या ठिकाणी अक्षयजी बर्दापूरकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर यानंतर राजेंद्र शेठ लांजवड यांना विनंती असणार आहे, यानंतरचा सन्मान आपल्याला करायचा आहे आणि हा सन्मान केला जातोय. लहानपणीच अगदी रंगमंचावर ज्यांचा वावर पाहायला मिळाला, त्यानंतर जर पाहिलं तर लय भारी या चित्रपटात त्यांचा लय भारी अभिनय पाहायला मिळाला. अगदी केरळमध्ये जाऊन देखील त्यांचा अभिनय आपल्याला पाहायला मिळाला आणि हिंदी सिनेमा LSD मध्ये सुद्धा किंवा खूप साऱ्या चित्रपटात देखील त्यांना पाहिलं. त्याचबरोबर जर पाहिलं तर OTT वर देखील ज्यांना आपण पाहिलेलं आहे, अशा या ठिकाणी अदिती पोहनकर मॅम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान लालबाग प्रीमियर लीग आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. राजेंद्र शेठ लांजवड, आपणास विनंती असणार आहे अदिती मॅमचा सन्मान आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या अदिती मॅम साठी. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही इथे आलात. जोरदार टाळ्या होऊ द्या. नक्कीच हे मराठमोऱ्या तारका, मग साऊथ इंडस्ट्रीमध्ये म्हणा, OTT वर म्हणा, त्याचबरोबरीने हिंदी सिनेमामध्ये देखील अदितीजी आपण अशीच खूप प्रगती करावी यासाठी सगळ्या खेळाडूंकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि आता या ठिकाणी टॉस केला जातो आणि टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपली टीम घेऊन यायचं आहे. गेम स्विंगर्स आणि ट्रॉफी फायटर्स या आपल्या आणि त्या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. त्याचबरोबर सर्व मान्यवरांनाही विनंती आहे आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आपल्या देखील या ठिकाणी माध्यमातून अक्षय सर या, अदिती मॅम यस, अक्षय सर आणि अदिती मॅम आपणास देखील विनंती, आपण देखील यायचंय. टॉस केला जातोय. या मानाच्या स्पर्धेचा आपल्या परिसराचे शिवडी विधानसभेचे लोकप्रिय आमदार अजय चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर याच क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सुधीर भाऊ साळवी साहेब या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ, राजेंद्र शेठ लांजवळ या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ, विविध मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि ज्यांनी मराठी भाषेचा डंका संपूर्ण जगभर OTTच्या माध्यमातून वाजवला, अक्षय बर्दापूरकर सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि लय भारी सिनेमामधून किंवा विविध सिनेमांमधून ज्या मराठी तारकेला आपण पाहतो त्या अदिती पोहनकर मॅम या देखील आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचंही आम्ही या ठिकाणी हार्दिकाचं स्वागत करत आहोत. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, गेम स्विंगर्स आणि ट्रॉफी फायटर्स मानाच्या स्पर्धेमध्ये केला जातोय टॉस. सो दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्स अभिषेक अँड ओम. मग आपण म्हणत होतो ना मगातपासून की IPLचा माहोल आहे सध्या. असंच वाटतंय की मुंबई वर्सेस चेन्नई इथे खेळणार आहे, कारण टीम इन येलो अँड टीम इन ब्ल्यू दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स आपल्या सोबत आहेत. आणि अदिती मॅमच्या शुभ हस्ते आपण हा टॉस कॉइन करणार आहोत. एकदा कॉइन आपण दाखवूया. H आणि T हा गोल्ड कॉइन आहे. अँड प्लीज डू दी ऑनर. सो हू इज गोइंग टू कॉल? ओम तू इथे यायचंय.
हु इज गोइंग टू कॉल? ओके, गेम स्विंगर्सचा कॉल आहे. टी आणि एच यापैकी कॉल द्यायचा आहे. या, डू दी ऑनर. हे ट्रायल होतं. ओके, स्पिन करा. हो हो, खालीच पाडायचंय. ओके, सो टेल्सचा कॉल होता आणि गेम स्विंगर्स यांनी हे नाणेफेक जिंकलेलं आहे. अँड मेन इन येल्लो. किती सुंदर डोळे आहेत बघा अभिषेकचे. एकदा जोरदार टाळ्या होत्या अभिषेकच्या डोळ्यांसाठी. आणि अभिषेक, ज्या टीम समोर खेळणार आहोत, ओम शिकारे गेल्या वर्षी सगळ्यांचं शिकार करून आजा मेरे गाडी में बैठ जा अशा प्रकारे खेळला होता तो. मला सांग, सगळ्यात आधी किती एक्साइटेड आहेस तू? भरपूर एक्सायटेड आहे. सर्वप्रथम मी कमिटीचं अभिनंदन करेन की एवढी चांगली टुर्नामेंट त्यांनी भरवली आणि इतर सर्व खेळाडू, समोरच्या टीमचे, आमच्या टीमचे आणि बाकी इतर 8 टीमचे खेळाडू भरपूर एक्सायटेड असतील ही टुर्नामेंट खेळायला. दरवर्षीच एक्सायटेड असतात आणि दरवर्षी काही ना काहीतरी नवीन बघायला भेटतं या टुर्नामेंटसाठी. आयोजन शुभम भापटे आणि बाकी सर्व कमिटीचे मी अभिनंदन करेन आणि भरपूर एक्सायटेड आहे ही टुर्नामेंट खेळण्यासाठी. बघा, चेन्नईचे जे कॅप्टन आहेत MSD, ते कूल कॅप्टन म्हणून ओळखले जातात आणि तुम्हाला पाहून असं मला वाटते की तुम्ही कूल कॅप्टनच असाल, बरोबर ना? क्या बात आहे. सो मला सांगा, काय स्ट्रॅटेजी वगैरे प्लॅन केलेली आहे? नाणेफेक जिंकून काय घेण्याचा निर्णय असेल? नाणेफेक तर जिंकलेली आहे आणि आम्ही फिल्डिंगसाठी जात आहोत. समोरच्या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित करत आहोत आम्ही. आणि स्ट्रॅटेजी म्हणजे सगळे प्लेयर एकमेकांबरोबर आधी पण खेळलेले आहेत आणि बरीच वर्ष खेळत आलेत. त्याच्यामुळे कोणाची कशी बॅटिंग आहे, कोणाची कशी बॉलिंग आहे त्यांना देखील माहिती आहे, आम्हाला देखील माहिती आहे. त्या हिशोबाने स्ट्रॅटेजी आपली जी बेसिक आहे ती ठरवलेली आहे. नक्कीच एकदा जोरदार टाळ्या उद्या. आणि त्यानंतर आपल्या सोबत आहेत ओम शिकारे. यस, ओम गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये मालिकावीर राहिलात आणि मोटरसायकल आपल्या दारात पार्क केली होती या स्पर्धेमध्ये. या वर्षी पहिली टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे, बॅटिंग करायची आहे आणि किती उत्कंठ आहे. 1 वर्ष किती वाट पाहिली ती या स्पर्धेची आणि या वर्षीच्या आयोजनाबद्दल काय म्हणाल? वाट तर खूप पाहिली या स्पर्धेची, कारण एकच अशी स्पर्धा आहे की ज्यांना म्हणजे या स्पर्धेमध्ये सगळ्यांना आपल्याला परफॉर्मन्स देता येतो. म्हणजे प्रत्येकजण इथे ऑफिस आहे, कोण शिकत आहे, प्रत्येकजण म्हणजे क्रिकेट खेळणार नाही कंटिन्यू. म्हणजे इन्क्लुडिंग मी सुद्धा आता लहानपणी खूप क्रिकेट खेळलो, वय होतं, आता शिक्षणाकडे गेलो, करिअरकडे गेलो. त्यामुळे आता प्रत्येकजण आपली आवड म्हणूनच क्रिकेट खेळत आहे आणि ह्या असा प्लॅटफॉर्म आहे की जो आपल्याला आपलं लहानपण जगायला देत आहे. कारण खूप जण असे ज्यांची लग्न झाली आहेत, काही तर 40+ सुद्धा मॅच होणार आहे इथे याच मैदानात उद्या. त्याच्यामुळे प्रत्येकाला आपलं एक आवड इथे एन्जॉय करायला भेटणार आहे. आवड जोपासता घरी जर मोटरसायकल बाईक सुद्धा न्यायला मिळाली तर त्याच्यापेक्षा चांगलं काय असणार आहे. कारण एवढं सगळं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. क्रिकेट रसिका हो, एक जबरदस्त मॅच आपल्या समोर काही क्षणातच यायला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमच्याकडून असतील खूप साऱ्या शुभेच्छा आणि काही क्षणातच LPL. सो न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. गेम स्विंगर्स यांनी नाणेफेक जिंकलेले आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खूप जल्लोष आहे, वातावरण अगदी मस्त सजलंय कारण की मेन इन येल्लो आणि मेन इन ब्ल्यू अशा दोन्ही टीम्स मध्ये पहिली मॅच होणार आहे लालबाग प्रीमियर लीग 2023 मध्ये. स्टे ट्यून विथ अस क्योंकि गेम बनाएगा नेम. लालबाग प्रीमियर लीग 2023. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने खास या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे लाडके शिवडी विधानसभेचे आमदार साहेब उपस्थित आहेत. मी आमदार साहेबांना विनंती असणार आहे या स्पर्धेसाठी साहेब आपण आपल्या शुभेच्छा द्याव्या. लालबाग प्रीमियर लीगला मी प्रथमतः शुभेच्छा देतो. लालबाग प्रीमियर लीग प्रतिवर्षी एका नव्या उत्साहामध्ये भरवली जाते. आमचे शिवसेनेचे विधानसभा संघटक सुधीर साळवी, राजू शेठ लांजवळ याच्यासारखे अशा अनेक लोक, बाळशेठ खणकर आहेत, आमचा खामकर आहे, अशा अनेक प्रशांत आहे, हे सगळेजण एकत्र येऊन आपल्या परिसरातील तरुणांना काहीतरी द्यावं, एक वर्षातनं सरप्राईज अशा प्रकारे लालबाग प्रीमियर लीग ही खेळवली जाते. मगाशीच कॅप्टननी सांगितलं की प्रतिवर्ष वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना राबवल्या जातात आणि तरुणांना आकर्षित करेल, रहिवाशांना 4 आनंदाचे क्षण देईल
या इथल्या लोकांना खेळाचा मनमुराद आनंद लुटता येईल अशा प्रकारचा एक खेळ खेळण्याचा प्रयत्न ह्या मैदानात केला जातो. मी मुळात आयोजकांचे खूप खूप आभार मानेन, त्यांना धन्यवाद देईन. आयोजकांबरोबर ह्याचं जे काय संपूर्ण अरेंजमेंट केलेली आहे मैदानाची, कारण मी 15 वर्ष विभाग प्रमुख म्हणून वेगवेगळे कार्यक्रम लावत होतो आणि त्यामुळे ते कार्यक्रम करताना किती बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात याची मला जाणीव आहे. कारण आपण जो दगड ठेवला तो देखील सोन्याचा ठेवला. मी राजू लांजवळला विचारला, बाबा हे सोनं आणलंच कुठून ते तरी सांग. म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवून करणं हे एवढं सोपं नसते. आपण ज्या पद्धतीने अरेंज केलं आहे, या इथल्या मंडळींनी ज्याप्रमाणे स्वतःला झोकून देऊन ही स्पर्धा उभी केली आहे त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन आता आपल्याला ह्या पुढे देखील करत राहावं लागेल. कारण मराठीत दांड्या करणं सोपं असते, मराठीत दिवाळी करणं सोपं असते, परंतु प्रत्यक्षात मैदानी खेळ हे उतरवणं तेवढंच कठीण असते. आपण ते कराल, आम्ही देखील आपल्या सोबत आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. इथे आलेले बद्रापूरकर आपल्याला पण धन्यवाद देतो, कारण मराठी आमचा ध्यास आहे. बाळशेठ खोपडे आलेले आहेत, आपल्या अभिनेत्री आलेले आहेत आणि आमचा देखील लवकरच एक पिक्चर येतो आहे, मराठी पिक्चर येतो आहे तो, आणि त्याचं नाव आहे घरात गणपती. नवजात बांदुडेकर हा माझा जावई आहे आणि मी नाही झालो, मी आमदारच आहे. आणि गौरी चौधरी माझी सुनबाई त्याची को प्रोड्युसर आहे. लवकरच तो रिलीज होईल, मला वाटते फेब्रुवारीच्या आसपास तो होण्याची शक्यता आहे. म्हणून आपण काय त्याच्या व्यथा असतात त्या मला जवळून माहीत आहेत. त्यामुळे तो पण एक मैदानी खेळच आहे. अशा खेळाला साथ देण्याकरता एक दुसरे खेळकरी मंडळी आलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि सोबतच आपल्या अभिनेत्री लय भारी अदिती मॅम आपल्या सोबत आहेत. आणि मी जेव्हापासून अदिती मॅमना बघते त्यांच्या चेहऱ्यावर एक मस्त स्माईल आलेली आहे, कारण की आज त्या लालबागच्या नगरीत आलेल्या आहेत. मला सांगा, जेव्हा तुम्ही एंट्री केली आणि पाहिलं, अरे मी IPL मध्ये तर नाही आली आहे ना, कधी IPL आधीच आलेला आहे का, असं काही वाटलं का? हो, असं वाटलं ऑलमोस्ट. अँड प्लीज डोंट कॉल मी मॅम. आय थिंक लालबागला दरवर्षी मी जेव्हाही गणपतीला येते खूपच म्हणजे मनापासून येते. सो यावेळेला लालबाग प्रीमियर लीग हे काहीतरी नवीन होतं. सो जेव्हा अक्षयजी सेड दॅट वुड यू कम, आय सेड शुअर, बिकॉज मी पण एक रनर होते. आय वॉज अ रनर, 100-200 रनर फॉर व्हेरी लाँग टाईम. सो आय नो द स्पोर्ट्समॅन स्पिरिट की काय असतं. अँड आय फील जर दोन गोष्टी मला ज्या वाटतात स्पेसिफिकली लालबाग प्रीमियर लीगला येण्यासाठी वॉज जे ते म्हणाले, लाईक यू नो आपल्यामधला जो जे बालपण आहे, जे लहानपण आहे, जे हरवलं आहे कुठेतरी ते. आणि ऑल्सो वन मोर थिंग वॉट आय फील इज की ते कॉम्पिटिशनमध्ये जे कन्वर्ट झालं आहे. एव्हरीथिंग इज अ कॉम्पिटिशन. स्पोर्ट्स आजकाल आपण मजा किंवा रिलॅक्सेशनसाठी नाही खेळत आजकाल. सो आणि मला असं वाटतं की ते यूथमध्ये स्ट्रेस झाला आहे त्याचा. तर अशी काहीतरी एक स्पर्धा जर असेल तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सगळ्यांना एक होऊन ती गल्ली क्रिकेटवाली एक फील, यू नो, दॅट्स वॉट आय गॅदर्ड फ्रॉम यू इज देअर. सो आय वुड ऑल्सो एक गोष्ट मला बोलायची होती, दॅट वॉज since the youth is going through a lot of stress and I am a youth also, I am also going through a lot of stress. म्हणजे मी बॅडमिंटन खेळायला पण जाते, लोक म्हणतात आज ते को हराऊंगा मैं, फिर देख लेना, यू नो, दॅट काइंड ऑफ थिंग. लाईक मजा म्हणून कोणी येतच नाही आहे. सो आय एम अ पार्ट ऑफ समथिंग कॉल्ड अ ग्लोबल मैत्री फेस्टिवल विच इज गोइंग टू हॅपन ऑन द 27th of December. मी सगळ्या यूथला एक आमंत्रण म्हणून मला द्यावंसं वाटेल, कारण की तिकडून जो मार्ग मला मिळाला आहे, इट्स नथिंग बट अबाउट द मेंटल हेल्थ ऑफ द यूथ, विच आय एम गोइंग टू ऑल्सो बी टॉकिंग अबाउट. सो सिन्स आय गॉट एन ऑपॉर्च्युनिटी टू टॉक अबाउट इट हिअर, वेअर द यूथ इज you know, representing themselves through sports, I thought that this was a good opportunity to talk about this too. Yeah. So guys, see you there if at all. Thank you.
नक्कीच आपण मेंटल हेल्थ बद्दल जास्त बोलत नाही, आपलं स्ट्रेस जे असतं त्याबद्दल आपण जास्त बोलत नाही. सो खूप चांगला इनिशिएटिव्ह, आय थिंक दिस इज वन ऑफ द बेस्ट इनिशिएटिव्ह विच यू हॅव टेकन. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि मला असं वाटतं इथे जितके प्लेयर्स आहेत ना त्यांना जर तुम्ही ऑल द बेस्ट बोललात ना तर ते जास्त चौकार आणि षटकार इथे मारतील. सो आय रिक्वेस्ट यू टू प्लीज से देम बेस्ट विशेस. मी जेव्हा पण स्टेडियममध्ये एंट्री घ्यायचे ना तर आम्ही नेहमी पाया पडायचो, जसं आम्ही स्टेजच्या पण पाया पडायचो. सो मी आत्ता ते करू नाही शकले कारण की गर्दी होती. सो आय विल डू दॅट नाव अँड आय से ऑल द बेस्ट सगळ्या खेळाडूंना. कारण की आता रात्रीचे 9:30 वाजले तर मी म्हटलं आत्ता क्रिकेट सुरू होणार आहे. आय विश आय वॉज लाईक पार्ट ऑफ दिस आणि मी इकडे राहू शकले असते, पण मी लवकर झोपते सो मी निघणार आहे इकडून. बट ऑल द बेस्ट सगळ्यांना. आय थिंक ते ऑलरेडी वॉर्मअप करायला लागले. बट ऑल द बेस्ट आणि मजा करा यार. इट्स फन टाइम. आय नो स्पोर्ट्स इज फन. या थँक्यू. नक्कीच ते वॉर्मअप करायला गेलेत पण तुमचा आवाज त्यांच्या कानी पडतोय. सो थँक्यू सो मच. सो या होत्या अदिती मॅम आपल्यासोबत अँड थँक्यू सो मच फॉर कमिंग अँड मेकिंग दिस इव्हेंट मोर मेमोरेबल फॉर अस. नक्कीच. तर या ठिकाणी आमदार साहेब खास आवर्जून या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहिले. त्यांचे आम्ही लालबाग प्रीमियर लीगच्या वतीने मनापासून आभारी आहोत. आणि स्वतः अदिती मॅम सेलिब्रिटी क्रिकेट लीगच्या एक सदस्य देखील आहेत, कारण ते क्रिकेट देखील त्या खेळलेल्या आहेत आणि आज आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर खऱ्या अर्थाने मॅडम मुंबईत क्रिकेट कधीच थांबत नाही. उन्हाळ्यात क्रिकेट, हिवाळ्यात क्रिकेट, पावसाळ्यात क्रिकेट, दिवसा क्रिकेट, रात्री क्रिकेट आणि 365 दिवस आपण फक्त क्रिकेटचाच विचार करतो कारण आपण मुंबईकर आहोत. ते मला नक्कीच माहिती आहे कारण की मी ना 100-200 रनर होते माहिती आहे. तर जेव्हा पण आमची प्रॅक्टिस होती ना तेव्हा सगळे ते क्रिकेटर्स ग्राउंड खाऊन बसायचे आणि आम्हाला प्रॅक्टिस करायला वेळ नाही मिळायचा. तर मला नक्कीच माहिती आहे क्रिकेटर्स काय. बट आय स्टील लव्ह क्रिकेट बिकॉज आय थिंक दॅट्स द स्पिरिट ऑफ द नेशन. राईट. नक्कीच. धन्यवाद मॅम. आणि काही क्षणातच जाणार आहोत या लालबाग प्रीमियर लीगच्या पहिल्या मॅच कडे. मान्यवरांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. थोडं फोटो सेशन आपण इथे करणार आहोत आणि त्यानंतर सुरस रंगणार आहे मेन इन ब्ल्यू अँड मेन इन येल्लो मध्ये. आपण पाहत आहात लालबाग प्रीमियर लीग 2023. रिक्वेस्ट असेल सगळ्या टीम ओनर्सना की त्यांनी स्टेजवरती यायचं. एक फोटो सेशन आपण करणार आहोत. सो ऑल द टीम ओनर्स आय रिक्वेस्ट एव्हरीवन की सगळ्यांनी स्टेजवरती यायचंय.